तर राम मंडळी, स्वागत आहे आपलं पार्ट 2 मध्ये. आपण पोहोचलेलो आपल्या दुसऱ्या ठिकाणी, पण तिथे गेल्या गेल्या पहिल्यांदा एक लिपस्टिक घेतली आणि निघालो आपल्या दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे आपली येडामाय. मग जाताना पायतान सोडली, नारळ वगैरे घेतलं आणि निघालो मंदिराकडे. बघा येडामायचा दरबार कसा आहे. निघालो बघा दर्शनाला येडामायच्या, लागलो बघा लाईनीला. राजा परिसरात गेल्यावर मन काय एकदम प्रसन्नच झालं. मंदिरात परिसर काय एकच नंबर आहे. मला तर लयच आनंद झालता. आपण पहिल्यांदाच गेलतो येडामाईच्या दरबारात. बघा मी एकदम खुश आहे. मागच्या बारीने कॅमेरा टाकला खिशात आपल्याला व्हिडिओ काढायसाठी. ह्या बारीने तर व्हिडिओ लय उशीर झालता म्हणून फास्ट केला. हे बघा आपल्या येडामाईचं दर्शन घ्या तुम्ही पण. दर्शन वगैरे एक नंबर झालं. ह्या बारीने काय आपला व्हिडिओ बंद झाला नाही, व्हिडिओ पूर्ण निघला. थोडा लांबडा झाला म्हणून फास्ट केलाय. निघालो बा बाहेर जायला. बाहेर आले आले एकदम भारी वाटलं. फायनली आपलं एक स्वप्न पूर्ण झालं. आणि बाहेर बघा, बाहेरचा परिसर तर काय एकदम खतरनाकच आहे. डोंगर बिंगर काय व्ह्यू एक नंबरच येत होता. आणि बघा भक्ताने डोंगराला किती जोराने एड मारले तर बघा, वरनं स्पष्ट सगळं दिसतंय. आणि खाली घेतलेलं नारळ वगैरे फोडलं मस्त पैकी. आणि सायल्यानंतर नारळ फोडल्या फोडल्या दणका दिला. आणि खाली येऊन बघतोय तर काय, इकडं माकडाने एका दुकानातलं खारं शेंगदाणच घेतलं आणि खात बसलेलं निवांत पैकी. आणि परत त्याला काठीनं भ्या दाखवल्यावर तो घेऊन पळून गेला बघा. कसं जातोय बघा घेऊन पळून माकड. आणि जाताना सांडत नेलं बघा कसं. शेवटी सोडलं नाही, घेऊनच गेला तो. आणि मस्त पैकी तिथं बसून खात बसला. आणि इथं तोपर्यंत हे भक्त येडामाईची कापूर लावा लागलेली. प्रत्येक पायरीवर 2-2 कापूर लावत चाललेले. आणि हे बघा मामा मामा गाणं लावून मस्तपैकी टाळ वाजवत बसले होते. आणि सोन्यान सायल्या एक घरी न्यायला फ्रेम ओळखत होते. फ्रेम वगैरे घेतली. मग बसलो जाऊन गाडीत आणि निघालो घराकडे. आता बघा आपली सगळी गँग कशी किती खुश आहे दर्शन झाल्यावर. जाता जाता लागल्या भुका म्हणून एका हॉटेलमध्ये थांबलो जेवण करायला. न्यूज तर तुम्हाला काहीतरी दाखवा म्हणलं. ह्या हॉटेलमध्ये तर काय लयच डेंजर गोष्टी आहेत त्या. सायकली बिकली डायलॉग बिलॉग कुडचे बिडचे तर काय लय डेंजर खतरनाक होते. बघा कसले त्या सांगा मध्ये टाकावापासून टिकाव. आणि सोन्या भाऊचं तर काय वेगळंच नियोजन. जाईल तिथं चहाच प्यायचा गडी. मग आलं जेवण. फायनली जेवण वगैरे केलं मस्त पैकी आणि परत बसलो आणखी गाडीत. जेवण झाल्यावर स्प्राईट स्टिंग वगैरे घेतलेल्या. आणि मी व्हिडिओ काढायला गाडीत बसल्या बसल्या. मग सायल्या म्हणला परत एकदा काढ व्हिडिओ, म्हणला मी स्टिंग पिताना बघा कसा करतोय. आणि आता बास म्हणतोय. जाताना पाहुणला तुळजापुरात सोडलं. आणि रस्त्याने जाताना बघा हे कांड दिसलं. गाडीच गेली ती डवऱ्यात. रात्री आणखी गेलतो सीएनजी भरायला. लाईन काय थोडीच लागलेली बघा केवढी लागली. एवढी सीएनजी वाल्यासाठी थोडीच असते बघा. दिवस ना रात्र लाईनच असते. लाईनीला थांबलेली म्हणल्यावर आपण निवांतपैकी बाहेर उतरून मस्तपैकी हिंडायला चालू केलं. कारण गाडीत बसून लय बोर होते हो. चालत गेलो पंपावर. मग सीएनजी वगैरे भरली निघालो ततनं. जाताना बघा सोन्या निवांतपैकी झोपलेला पुढच्या सीटावर. घरजवळ आलं तरी उठण्या झालता. मग पोचलो बघा घरी. गाड्याला उठवलं. गाडी काय झोपीत असल्यामुळे तिथं जाऊन बसलेला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जाता जाता आपल्या साहिलता काय म्हणते बघून जावा. लाईक करा, कमेंट